आपलं मुलांची जी काही नावे आहेत ते पाहण्यासाठी म्हणजेच यादी पाहण्यासाठी तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे. student.maharashtra.gov.in ADM पोर्टल या पोर्टलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. इथं आल्यानंतर थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथे पहा एक सूचना दिलेल्या आहेत, ते महत्त्वपूर्ण सूचना आहेत. हे सर्वात पहिल्यांदा आपण पाहून घेऊयात आणि त्यानंतर यादी कशी डाउनलोड करायची, तसेच आपलं जे काही अलॉटमेंट लेटर आहे ते कसं पाहायचं, नंबर लागलेला आहे का नाही कसं चेक करायचं, सर्व माहिती आपण जाणून घेऊयात. तर पहा, RTE 25% ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरचा प्रॉब्लेम येऊ शकतो, पोर्टल स्लो होऊ शकतं. त्यामुळे पालकांनी समोरभात न पडता थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करावा. निवड यादीमध्ये ज्या पालकांचा नंबर लागलेला आहे त्यांनी आपले अलॉटमेंट लेटर जे आहे ते काढायचं आहे आणि तसेच जे काही हमीपत्राची प्रिंट आहे ते सुद्धा लागणार आहे. तर ते हमीपत्राची प्रिंट आणि हे अलॉटमेंट लेटर आहे ते कसं काढायचं मी तुम्हाला पुढे सांगतो. तसेच RTE ऑनलाईन प्रवेश प्रक्रियात सन 2024-25 या वर्षाकरिता निवड यादीमधील प्रवेश पालकांनी त्यांचा मोबाईल नंबरवर SMS प्राप्त होतील, परंतु पालकांनी SMS वरती अवलंबून राहायचं नाही. ते आपल्या स्टेटस जे आहे ते तुमच्या मोबाईलमधून, तुमच्या लॅपटॉप किंवा PC वरून स्टेटस पाहू शकता. आपला नंबर लागलेला आहे का नाही ते कसं पाहायचं ते मी तुम्हाला सांगतो. त्या अगोदर अर्ज भरताना जी कागदपत्रे आहेत ती नोंदवलेली आहेत. ज्या सर्व कागदपत्राच्या मूळ प्रती व साक्षांची प्रत पडताळणीसाठी समितीकडे जाऊन घ्यायचं आहे, ऑनलाईन प्रवेश घ्यायचा आहे. ज्यांचा नंबर लागलेला आहे त्यांनी जी ऑनलाईन कागदपत्र तुम्ही दिली होती त्या पद्धतीची जी उत्पन्नाचा दाखला असेल, जी कागदपत्रे तुम्हाला लागतात ती कागदपत्रे घेऊन तुमचा ऑनलाईन प्रवेश हा निश्चित करायचा आहे. आता प्रतीक्षा यादी सुद्धा आहे, ती कशी पाहायची बघायची. जे वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्या अर्जाची स्थिती या टॅबवरती आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीमध्ये आपला नंबर पाहू शकतात. निवड यादीमधील विद्यार्थी आहेत त्यांनी इथे मुदत संपल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे SMS पाठवले जातील. आता जे वेटिंग लिस्टमध्ये आहेत, प्रतीक्षा यादीमध्ये आहेत त्यांना सुद्धा काही दिवसांनी SMS जातील. जे निवड यादी आहेत त्यांनी जर प्रवेश घेतला नाही तर जे वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांना इथे प्रवेश मिळणार आहे. यामध्ये आता टोटल सिलेक्शन झालेलं आहेत 93,009 जे काही मुलं मुली जे आहेत ते सिलेक्ट झालेले आहेत, छोटी बालके, आणि टोटल वेटिंग लिस्ट आहे 71,276ची. त्यानंतर आता खाली यायचे. खाली तुम्ही पाहू शकता इथे अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल. इथं आल्यानंतर आता यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथे पहा, इथे ऑप्शन आहे सिलेक्टेड मूळ निवड यादी, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर अकॅडमिक इयर 2024-25 सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जिल्हा तुमचा इथे जो काही जिल्हा असेल तो इथे सिलेक्ट करा. सर्व जिल्हे इथे दिलेले आहेत. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर गो ऑप्शनवरती क्लिक करायचं. असं तुम्ही गो ऑप्शनवरती क्लिक करा तर इथे डाउनलोड सिलेक्शन PDF लिस्ट हा ऑप्शन तुम्हाला येईल. तर डाउनलोड सिलेक्शन PDF वरती क्लिक करायचं आहे. ती PDF फाईल आहे ती डाउनलोड झालेली तुम्हाला दिसेल आणि यामध्ये तुमचं नाव आहे का तुम्ही चेक करू शकता. ॲप्लिकेशन नंबर सुद्धा तुम्ही यामध्ये टाकून सर्च करू शकता आपलं नाव आहे का नाही. तर अशा पद्धतीने नाव दिसेल, ॲप्लिकेशन नंबर दिसेल, मीडियम दिसेल, कोणत्या स्टँडर्डला नंबर लागलेला आहे ते दिसेल, डेट ऑफ बर्थ दिसेल, तसेच बाकीचे शाळेचं नाव सुद्धा यामध्ये दिसेल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जिल्ह्याची यादी डाउनलोड करून चेक करा. आता आपण सिलेक्शन यादी डाउनलोड केली म्हणजे ज्यांची निवड झाली त्यांची. आता जे वेटिंग लिस्टमध्ये आहेत जे बाकीचे ते वेटिंग लिस्ट होतं, इथे ऑप्शन आहे वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी, यावरती क्लिक करा आणि इथे सुद्धा जिल्हा तुमचा निवडायचा आहे, तुमचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे का नाही त्याची यादी सुद्धा तुम्ही इथे गो ऑप्शनवरती क्लिक करा आणि डाउनलोड वेटिंग लिस्टवरती क्लिक करा. ही जी वेटिंग लिस्ट आहे ही सुद्धा इथे डाउनलोड होऊन जाईल आणि वेटिंग लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्ही थांबू शकता, थोडं थांबायचं असेल तर. आणि याच्यामध्ये जर तुमचं नाव आलं असेल तर तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये आहात म्हणजे काय, तर जे सिलेक्टेड झालेले आहेत त्यांनी जर ॲडमिशन नाही घेतलं तर तुमचं वेटिंग लिस्टवाल्यांचा विचार केला जातो. तर अशा पद्धतीने तुम्ही वेटिंग लिस्टसुद्धा डाउनलोड करू शकता. आता ज्यांचा नंबर लागलेला आहे त्यांनी काय करायचं, इथे एक हमीपत्र दिलं आहे. तर हे हमीपत्र पहा, हे डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्र हे आपल्याला लागणार आहे. तर हे आपल्याला ॲडमिशनसाठी घेऊन जायचं आहे, कागदपत्रसुद्धा घेऊन जायचे. आता ज्यांचा नंबर लागलेला आहे त्यांनी अलॉटमेंट लेटर कसं डाउनलोड करायचं ते डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन्समध्ये. ऑनलाईन ॲप्लिकेशन्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड ह्या गोष्टी टाकायच्या आहेत. कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे, आपला ID पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं. आता मी लॉग इन करून घेतो. तर लॉग इन केलेलं आहे. लॉग इन जर होत नसेल तर तुम्ही फॉरगॉट पासवर्ड सुद्धा करू शकता. लॉग इन केल्यानंतर ॲडमिट कार्डवरती क्लिक करायचं आहे. ॲडमिट कार्डवरती क्लिक केलं ते पहा 1 2 3 4 5 नंबरचा ऑप्शन आहे. ॲडमिट कार्डमध्ये तुम्हाला असं दिसेल, जर तुमचा नंबर लागला असेल तर ह्या जे काही शाळा आहे त्या शाळेचं नाव इथे तुम्हाला दिसेल आणि ॲड्रेस सुद्धा दिसेल. जी काही शाळा आहे त्या शाळेचं स्कूलचं नाव दिसेल आणि व्ह्यू अँड प्रिंट ऑप्शन दिसेल, ते दिसेल. आणि ॲडमिशन स्टेटस पेंडिंग आहे. पेंडिंग याचा अर्थ काय, आपण ॲडमिशन घेतलेलं नाही त्यामुळे पेंडिंग आहे. तर आपल्याला आता व्ह्यू अँड प्रिंट ऑप्शनवरती क्लिक करायचं. प्रिंट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हे जे पाहू शकता ॲडमिट कार्ड आपल्याला इथे प्राप्त होईल आणि हे ॲडमिट कार्ड घ्यायचं आहे, हमीपत्र घ्यायचं आहे आणि तिथे आपलं जे काही स्कूल आहे तिथे आपल्या मुलाचं बालकांचं जे काही ॲडमिशन आहे ते तुम्हाला
करायचा आहे. ज्यांना इथे काहीच दिसत नसेल तर त्यांचा नंबर लागलेला नाही. तर अशा पद्धतीची ही प्रोसेस आहे. लवकरात लवकर आता आनंदाची बातमी आहे, तर आपल्याला ॲडमिशन लवकरात लवकर घेऊन ठेवा. आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.